अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली। आषाढी एकादशी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यात चातुर्मास असतो। व चातुर्मास म्हणजे काय, तर सगळ्या जगाचा जो कार्यभार आहे, जगाचं जे रोजचं जे काय आहे, जग सांभाळण्याचं काम जे आहे ते भगवान श्रीहरी श्री विष्णू करत असतात। मग 4 महिने भगवान श्रीहरी श्री विष्णू आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत निद्रा अवस्थेत जातात। आणि या 4 महिने भगवान श्रीहरी श्री विष्णू निद्रा अवस्थेत गेल्यामुळे त्या जगाचा कार्यभार ते निद्रावस्थेत जाण्यापूर्वी भगवान श्रीहरी श्री महादेवांना सोपवत असतात। तर ह्या महादेवाला, ह्या शंकराला 4 महिने आपला कार्यभार सांभाळायचा असतो। मग ह्या 4 महिन्यात तुम्हाला भगवान श्रीहरी श्री विष्णूंची कोणती सेवा करायची आहे आणि ह्या महिन्यात कोणती सण येतात बघा। आता श्रावण महिना सुरू होईल, त्यानंतर गौरी गणपती येतील, त्यानंतर दसरा येईल, त्यानंतर दिवाळी येईल। ह्या 4 महिन्यात आपल्या हिंदू धर्मातले खूप सणवार येत असतात आणि ह्या सणवाराला आपल्याला जास्तीत जास्त सेवा उपाय तोडगे करायचे। मग ह्या सेवा उपाय तोडगे कशासाठी करायचं, तर तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी असतील, संतान प्राप्तीच्या अडचणी असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, मुलं व्यसनिक झाली असतील, मुलांना नोकरी लागत नसेल, मुलांची लग्न वेळेत होत नसतील, तर ह्यासाठी नवरा बायकोंचे वाद होत असतील, घरामध्ये सतत नकारात्मकता असेल, त्यानंतर तुमचा व्यवसाय असेल, व्यवसायात वाढ होत नसेल, व्यवसाय चालू करायचा असेल, ह्या सगळ्यावरती हा उपाय करायचा आहे। आणि त्याचप्रमाणे ह्या उपायाने तुमच्या घरातले तुम्हाला लागलेले पितृदोष, किती प्रकार पितृदोष असतील, हे सगळे दूर होतील। म्हणजे ह्या उपायानं तुमच्या घरातली, तुमच्या आयुष्यातली, तुमच्यातली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा 100% दूर होणार। मग हा कोणता उपाय करायचा, तर 4 महिने संपूर्ण दररोज 3 वेळ विष्णू सहस्त्रनाम वाचायचं। विष्णू सहस्त्रनामावली नाही, विष्णू सहस्त्रनाम दररोज 3 वेळ। मग काय करायचं, सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठता, स्वच्छ घर साफसफाई करता आणि त्यानंतर नित्यनेमाची पूजा केल्यानंतर 3 वेळ विष्णू सहस्त्रनाम वाचायचं। मग विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचता येत नसेल, संस्कृतमध्ये असेल, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामचं पुस्तक समोर ठेवायचं आणि यूट्यूबला लावायचं, त्याप्रमाणे ऐकून तुम्ही ते वाचायचं। ह्या 4 महिन्यात दररोज जर 3 वेळ तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर 100% तुम्हाला ते पाठही होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या किती कठीण अडचणी होतील त्या दूर होतील। त्यानंतर दररोज 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं। मग हे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा वाचत असताना तुम्हाला दररोज 3 वेळ प्राकृत किंवा संस्कृतमध्ये वाचायचं आहे। मी संस्कृतमध्ये वाचते, त्यामुळे मला पाठ झालेला आहे। तुम्हालाही हे 3 वेळ दररोज वाचला तर पाठ होईल। आता समजा तुम्हाला 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची रात्री 12ची सेवा करायची असेल, त्याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ जो आहे तो मी सेपरेट टाकणार आहे। पण लहान मुलं आहे, रात्री तुम्हाला करणं शक्य नाही, तर दिवसासुद्धा दररोज 21 वेळा 21 दिवस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र संकल्पयुक्त केला तर किती कठीण अडचण असू दे, ही 100% दूर होते। मग 21 दिवस दररोज 21 वेळा हा व्यंकटेश स्तोत्राचा संकल्प करत असताना तुम्हाला मांसाहार अजिबात करायचं नाही, व्यसन असेल दारू, सिगारेट, तंबाखू हे खायचं नाही। त्यानंतर बघा सुतक आलं तर परत पहिल्यापासून, समजा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा संकल्प केलाय 21 वेळा 21 दिवस, तर 5 दिवस 6 दिवस झालेत आणि तुम्हाला सुतक आलं तर तुम्ही पहिल्यापासून परत करायचं। समजा मासिक धर्म आला तर तो मासिक धर्माचे 5 दिवस सोडून तुम्हाला परत कंटिन्यू केला तरी चालेल। हे करत असताना तुम्हाला मांसाहार नक्की टाळायचं आहे। 4 महिने खरं तर चातुर्मासात नॉनव्हेज खायचं नसतं, पण हल्ली कोणीही पाळत नाही, पण मांसाहार खाणं खरंच पापाचं काम आहे। एखाद्या जीवाचा, तुम्ही एका मुख्या प्राण्याचा जीव घेऊन तुम्ही ते तुमचा 5 मिनिटाचे चोचले तुम्ही पुरे करत असता, ज्याच्या त्याच्या इच्छेचा आणि ज्याच्या त्याच्या
मनाचा प्रश्न आहे, पण शक्यतो मांसाहार टाळा. त्यानंतर बघा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम सुद्धा संकल्पयुक्त जर करायचं असेल 21 दिवसाचं तरी चालेल. मग 21 दिवसात दररोज तुम्ही 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा हे व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. हे सुद्धा संकल्प करून जर तुम्ही केला तरी चालेल. म्हणजे समजा संकल्प करून म्हणजे काय, कशासाठी तुम्हाला करायचं आहे. समजा तुम्हाला नोकरी लागत नाही, तुम्ही खूप शिकलेले आहे, चांगले मार्क पडलेले आहेत, तुम्ही चांगले वेल एज्युकेटेड आहे, पण तुम्हाला नोकरी लागत नाही, तर तुम्ही संकल्प करून माझ्या नोकरीसाठी मला हा 11-21 दिवसाचा जो काही विष्णू सहस्त्रनामचा किंवा संपूर्ण 4 महिने मी दररोज 3 वेळ विष्णू सहस्त्रनाम वाचत आहे आणि माझ्या नोकरीचं काम माझ्या ह्या 4 महिन्यात होऊ द्या, असं म्हणून जरी तुम्ही संकल्प केला तर चालेल. ह्या 4 महिन्यात गोपद्मची पूजा सेवा अतिशय महत्त्व आहे. मग गोपद्म म्हणजे काय, तर गायीच्या 33 पावलांची रांगोळी काढायची, त्याची दररोज पूजा करायची. त्यानंतर बघा चातुर्मासात दररोज तर हिंदू धर्मामध्ये आपण तुळशीची पूजा करतच असतो, पण संपूर्ण 4 महिने तुळशीची पूजा दररोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जल अर्पण करायचं. फक्त एकादशी सोडून आणि रविवार सोडून दररोज तुळशीला कच्चं दूध आणि जल अर्पण करा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, तिथे रांगोळी काढा आणि त्यानंतर 11 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत करा. त्यानंतर देवघरामध्ये 108 वेळा विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णूंचा मंत्र म्हणा. महालक्ष्मीचा ओम महालक्ष्मीचे विघ्मये विष्णू पत्नीचे धीमये तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणा. स्वामी समर्थ महाराजांचा 108 वेळा मंत्र म्हणा. ह्या सेवा तुम्ही संपूर्ण 4 महिने करायचे. त्यानंतर दररोज 1 पान तरी तुळशीचं भगवान श्री हरी विष्णू बाळकृष्ण असेल, विठुरायाची रुक्माईची मूर्ती असेल तर त्याला नक्की अर्पण करायचं, 1 तळी तुळशीचं पान. मग ह्या 4 महिन्यात समजा तुम्ही दररोज 1 पान तुळशीला 108 वेळा घालायचं, म्हणजे एकच पान घालायचं, ओम नमो भगवते वासुदेवा म्हणायचं, परत ते पान घ्यायचं 108 वेळा ओम नमो एक पान घालायचं, ओम नमो भगवते वासुदेव. आणि 108 तुळशीची पानं तुम्हाला दररोज जर मिळाली ह्या 4 महिन्यात आणि 108 पानं भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत घातला तर अतिशय त्याचा फायदा होईल. तुमच्या आसपास गाय असेल तर गायीची सुद्धा ह्या 4 महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त सेवा पूजा करा. मग गायीची सेवा पूजा काय करायची, तर गायीजवळ जायचं, गायीला थोडासा गूळ, एक गुळाचा खडा आणि हरभऱ्याची डाळ तुम्ही चांगली किंवा एखादं केळसुद्धा दररोज गायीला दिला तर तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. हे छोटे छोटे उपाय सेवा जे आहेत ते हे 4 महिन्याच्या चातुर्मासात केला तर तुमच्या आयुष्यातल्या पितृदोष प्रखर असेल, तुमच्या अडचणी असेल, कितीही कठीण अडचण असू दे 100% दूर होते. मी सुद्धा काही सेवा उपाय तोडगे करत असते आणि त्याचा फायदासुद्धा मला झालेला आहे. फक्त ह्या सेवा करून तुम्हाला पैसा येईल का, तुमच्या अडचणी दूर होतील का, नाही. ह्यासाठी तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर नोकरीसाठी तुम्हाला रिझ्यूम द्यावा लागेल, तुम्हाला इंटरव्ह्यूची चांगली तयारी करावी लागेल, इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. व्यवसाय असेल तर व्यवसायात लक्ष घालावं लागेल. व्यवसाय कोणता चालू करणार आहे त्याचा पहिला अभ्यास करून तो सुरुवात करण्यासाठी तुम्हाला विष्णूंना प्रार्थना करावं लागेल. घरामध्ये नवरा बायकोंचे वाद होत असेल तर दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे मुलं हट्टी आणि चिडखोर असतील तर त्यांना समजून घेण्यासाठी किंवा मुलांनीसुद्धा तो चिडचिडपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यसनाधीन नवरे असतील, व्यसनाधीन मुलं असतील तर त्यांनासुद्धा आपण हे करणार नाही असं प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला दररोज कष्ट करावं लागेल. त्याचप्रमाणे पितृंसाठी दररोज ह्या 4 महिन्यात तुम्हाला जास्तीत जास्त पितृंच्या सेवा करायला. मग काय करायचं, तर तुम्हाला शक्य असेल तर कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला काहीतरी खाऊ घालावा, एक घास खायला घालावा. माशांना तुम्ही तांदूळ द्या, गव्हाच्या पिठाची कणिक म्हणून त्याचे छोटे छोटे गोळेसुद्धा तुम्ही माशांना खाऊ घालू शकता. यामुळे सुद्धा पितृदोष, मुंग्यांना साखर, रवा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर केला तर ह्या 4 महिन्यात पितृदोष जर प्रकार असतील ते सुद्धा दूर होतील. म्हणून ह्या 4 महिन्यात जास्तीत जास्त विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र नक्की वाचा. नक्की तुमच्या सगळ्या कठीण अडचणी दूर होतील. हा व्हिडिओ जो आहे
तो तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधित जे कोणी असेल त्यांना शेअर करा, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. मग हा जर व्हिडिओ तुम्ही पाठवला आणि त्याने ऐकला, त्याप्रमाणे त्यांनी उपाय सुरू केले, तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद स्वामी समर्थ महाराज पहिला देतील. आणि जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा. माझाच व्हिडिओ नाही तर यूट्यूबला जे कोणी म्हणजे व्हिडिओ करतात बघा, सेवेचे असतील, आरोग्याचे असतील, कॉमेडी असतील, पाकशास्त्राचे असतील, कुठलेही व्हिडिओ कोणीही बनवत असेल तर त्यांचा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करत जा. कारण व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नाही, त्याचं पूर्ण अभ्यास करून तो व्हिडिओ बनवावा लागतो. त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्स मध्ये मात्र नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.